कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल तर सगळं सरकार देऊन गेलेत ना हो, आणि आज हे परत दिले। अगं आपल्या संख्याला काय बी कमी पडू नये म्हणून दिलंय त्यांनी। धाकलं सरकार आपल्यासाठी किती करतात ना हो। होय, अगं हीच तर खासियत आहे त्यांची। धाकलं सरकार आपल्यासारख्या गोरगरिबांसाठी एवढं काय काय करतात, पण कधी त्याचा गाजावाजा करत नाहीत। त्यांचे लय उपकार झालेत बघा। आपल्या संख्येने हे सगळं बघितलं ना, उड्याच मारायला लागल बघा। होय, त्याला लय आनंद होईल बघ। आणि आता धाकलं सरकार म्हणतील तसंच करू, काय तक्रार बिक्रार करायची नाही। हा मग काय तर। हे बघ, अगे कमले, हे काय बघत बसलीस? हे बघ, नवीन करकरीत नोटा। तुम्ही आणि इथं हा मग यावं लागलं। आता काय काम काढलं तुम्ही? आमचं तुमच्याकडे एकच काम, काय? त्या मास्तरीन बाई विरुद्ध पोलिसात तक्रार करायची। ही घ्या रोकड आणि लागायचं कामाला। घ्या। अच्छा, अजून पाहिजेत वय? मग असं सांगायचं, लाजायचं कशा पाहिजे? थांबा, हे घ्या। आणि हा, आजच्याच काम झालं पाहिजे बरं का, कळलं काय? अरे काय झालं? घ्या की रोकड। आम्हाला नको तुमचे पैसे। आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडायचं नसतंय, लक्ष्मी रुसत्या। आणि तसं बी आधीच लक्ष्मी तुमच्यावर रुसल्या, म्हणून तर एवढ्याशा खुराड्यात राहतायसा तुम्ही। तुम्ही आमचं काम केलं का नाही तर म्या तुम्हासनी मालामाल करी ना, कळलं? माफ करा ताई आम्हाला, आता आम्ही काय तुमचं काम करू शकत नाही। म्हणजे हेच की आम्हाला काय आता मास्तरीणबाई विरुद्ध तक्रार बिक्रार करायची नाही। का? हे काय तुमचं मधीच? अच्छा, अजून पैसे पाहिजेत असं सांगायचं की, बोलायचं की, तसं देते की अजून पैसे। नाही नाही, पैसे बिशे नको आम्हाला। ए बाई, तुझ्या खिशात नाही दमडी? आणि काय उग मास धावतीस ग? हे बघ, माझ्या उगाच डोसक्यात नाही जायचं बरं का, जेवढं सांगितलंय तेवढं करायचं, कळलं? माफ करा ताई, आतापर्यंत आम्ही केलं, पण आता काय असलं करायला लावू नका। का? लई शानी झालीस काय ग तू? कालपर्यंत तर दोघं बी मुंडी हलवून सांगत होता की तुम्ही काय बी सांगा, मी हाव करीन, मी त्याव करीन, आणि आता काय झालं? शिंग फुटली का काय तुम्हासनी? हे बघा, जे मी सांगेन ते केलं नाही की नाही तर तुम्हा दोघांनी बी मी आयुष्यातून उठवीन। हातातलं काम तर घालवीनच, पर या गावात सुद्धा राहू देणार नाही म्या। हे पैसे घ्यायचे आणि पोलिसात तक्रार करायची तिची, कळलं? आम्ही सांगितलं ना तुम्हाला, आता आम्ही हे नाही करू शकत। ऐ, माझ्या पुढे जास्त टिवटिव नाही करायचे, लायकीत राहायचं आणि खालच्या पट्टीत बोलायचं, कळलं? हे घ्या आणि लागा कामाला, घ्या। आम्हासनी धाकल्या सरकारांशी बोलावं लागल। अधिपतींशी कशापायी बोलायला पाहिजे? त्यांचा काय संबंध आहे? हे बघा, धाकल्या सरकारांनी आम्हाला सांगितलंय तक्रार बिक्रार काही करू नका, आणि आता तुम्ही आम्हाला सांगायले तक्रार करा। एकाच घरातली माणसं तक्रार करू बी म्हणतात आणि तक्रार करू नका बी म्हणतात। आम्ही नेमकं कोणाचं ऐकायचं? अधिपती सरकारांनी आमच्यासाठी लय काय केलं आहे, त्यांना न सांगता आम्ही काहीच करू शकत नाही। हा ना, मग आम्ही काय करतो? आम्ही त्यांच्याशी बोलून घेतो, आणि मग ते काय म्हणतील तसं करतो। लावा फोन त्यासनी। होय, कशाला? नग, त्यासनी कशापायी फोन करायचा? अहो बोललं तर पाहिजे की त्यांच्याशी। त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे? अरे म्याच सांगितलं होतं त्यासनी इकडे यायला, कळलं काय? म्हणून तर ते इकडे आलते ना व। म्या फक्त चेक करत होते का तुमचं मत काय आहे ते, कळलं काय? राहू द्या, नका करू तक्रार, आपल्याला तसलं काय बी करायचं नाही। पण हा, म्या इकडे आले, तुमच्याशी बोलले, हे समजा अधिपतीसनी सांगायचं नाही। हा, उगाच चोंबडेपणा करायचा नाही। नाही नाही, आता तक्रारच करायची नाही म्हणल्यावर आम्ही कशाला त्यांना सांगायला जाऊ? अना
आता हितनं पुढं मला फोन बी करायचा नाही. जे काय हाय का नाही आपलं ते इथंच मिटलं म्हणून समजायचं, संपवायचा इशय. कळलं? हे घ्या फोन. अधिपती, या 2 फाईलवर सह्या बाकी आहेत. काय आता किती सह्या घेशील ओंक्या एका दिवसात? अरे नवीन ऑर्डर्स एवढे आलेत, मी तरी काय करणार. बरं तुला सांगायचं राहून गेलं, व्हॅलेंटाईन डे दिवशी जी गुलकंदाची ऑर्डर आलेली ना, त्यांनी अजून एक नवीन ऑर्डर दिली आहे. वहिनींचा पायगुण बघ ना. वहिनी त्या दिवशी फॅक्टरीत आल्या आणि आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली. सॉरी, म्हणजे मला जे खरं वाटलं ते मी बोललो. मी कुठं काय म्हणलं तुला? कशाला उगाच स्पष्टीकरण द्यायलीस? स्पष्टीकरण नाही, स्पष्टीकरण. तू आता मास्तरीन बाईंसारखी शाळा घ्यायला सुरुवात करू नको बाबा. ग बस. नाही रे, मी सहजच गंमत केली. मास्तरीन बाई अजिबात गमत करायची नाही तर शिकवण्याच्या बाबतीत आहे. बाकी चेष्टा मस्ती काय असेल ती बाजूला. शिकवण्याचा एकदा विषय निघाला अभ्यासाचा, शिरेश एकदम. खूप आठवण येते वाटतं वहिनींची. मिस करतोय ना वहिनींना. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. अक्षरा, पण तुम्ही लिहिलंय अकशरा, तुम्हाला लिहायचं होतं अक्षरा. दुर्गेश्वरी मॅडमनी संकेतच्या आईवडिलांना प्रेशराईज केलं. हो, माझं नाव घ्यायला सांगितलं, खोटं बोलायला सांगितलं त्या लहान मुलाला, आणि असं नाही केलं तर कोल्हापुरात राहू देणार नाहीत असं म्हटल्या. छे बाई, काय माणसं आहेत ही सगळी. ते म्हणजे भुवनेश्वरी मॅडम डेंजर आहेत माहिती होतं, पण आता ह्या दुर्गेश्वरी बाई पण तसंच वागायला लागल्यात का? त्यांचं डोकं नाहीये गं. त्या फक्त सांगितलेलं काम करतात. हे सगळं भुवनेश्वरी मॅडम सांगतात त्यांना. एवढा का त्रास देत आहेत त्या तुला? स्वभाव, कारस्थान हा स्वभाव आहे आई त्यांचा. काय माणसं आहेत ग. पण या सगळ्यामुळे तुझ्या बाळाच्या तब्येतीवर परिणाम नको व्हायला मला एवढीच काळजी आहे का अक्षरा? असं नाही होणार आहे. तुला असं वाटतं अक्षरा, पण परिणाम होत असतो ग. तुझा काही दोष नसताना त्या मुलाने तुझं नाव घेतलं तर चर्चा तर होणारच ना. अक्षराने एवढ्या लहान मुलाला मारलं. काय मिळतंय तुझी बदनामी करून त्यांना माहिती नाही. तर फक्त हाच उद्देश ना, तुझी बदनामी करणं हाच उद्देश आहे त्यांचा. त्यांना काय करायचं ते करू दे आई, त्यावर आपला कंट्रोल नाहीये. पण एवढं नक्की, त्यांना जे करायचंय ते मी कधीच त्यांना करू देत नाही आणि आताही करू देणार नाही. नको बाई अक्षरा, नको तो विषयही नको, ती माणसंही नको ना. आपण 4 हात लांब राहूया त्यांच्यापासून. खरंच त्यांचा विषय काढला ना तरी कसं तरीच होतं. मला ताण येतो ग. आई, तू नको ताण घेऊस. हा एवढा मोठा विषय नाहीये, होईल सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस. ठीक आहे, तू म्हणतेस तर नको विषय. जाऊ दे. बरं अक्षर ऐक ना, डोळे बंद कर. म्हणजे का? अगं कर ना, डोळे बंद कर. सरप्राईज आहे, कर ना, कर. सरप्राईज? अक्षू, अगं बंद कर डोळे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.